यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गस्समाचर. यज्ञार्थात यच्या खाली अर्थात कर्मणो त्वच्या खाली न्यत्र न्यच्या खाली लोकोयम यच्या लोकरानुसारी वाङ्मयाचा न कर्मबंधना त्वच्या खाली तदर्थम दच्या खाली थच्या लोकरानुसारे वाङ्मयाचा न कर्म कच्या खाली मुक्त संग मुच्या खाली संग हा विसर्गाचा स. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र इथे सांगा लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय इथे मुक्तसङ्गस्समाचर. कर्म कशी करावीत कौन्तेय हे अर्जुना. यज्ञार्थात अन्यत्र कर्मणः यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या कर्मामध्ये अयम लोकः कर्मबंधन हा मनुष्य समुदाय कर्माने बांधले गेला आहे आणि मुक्त संघ हा तदर्थम कर्म समाचार म्हणून आसक्ती रहित होऊन यज्ञासाठी कर्तव्य कर्म कर चांगल्या प्रकारे कर. हे अर्जुना यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या कर्मामध्ये हा मनुष्य कर्माने बांधला गेला आहे म्हणून आसक्तीरहित होऊन यज्ञासाठी कर्तव्य उत्तम प्रकारे कर. यज्ञासाठी कर्म कर ते बंधनकारक होत नाही. आता यज्ञ या शब्दाचा अर्थ काय पहिल्यांदा पाहू. यज्ञ म्हणजे काय याचा अर्थ यज्ञ म्हणजे आपण जो अर्थ घेतो ना यज्ञाचा काय पुराण काळापासून काय की यज्ञ म्हणजे जमिनीत खड्डा करतात विटाने बांधकाम करतात नंतर यजमान पती पत्नी द्रव्याच्या आहुती देतात वगैरे नाही का यज्ञासाठी हे केलेलं कर्म. पण यज्ञाचं खरं प्रयोजन काय. यज्ञाचं खरं प्रयोजन म्हणजे कारण आदान प्रदान देणं घेणं. यज्ञात ज्या आहुती टाकल्या जातात त्या धान्य तूप याच्या असतात आणि त्या ज्या देवतेची आपण उपासना करतोय तर त्या देवतेला आपल्याला अग्नीच्या माध्यमातून त्या तिथपर्यंत जाऊन पोचावेत आणि त्या पोचल्या म्हणजे ते दैवत तो देव प्रसन्न होतो आणि मग आमच्या अडी अडचणीमध्ये संघर्षामध्ये तो भक्ताला मदत करतो. ही देण्या घेण्याची प्रक्रिया हा यज्ञ. तसंच यज्ञानाम जपयज्ञ हा असं मी म्हटलं. यज्ञामध्ये मी जपयज्ञ नाम जप ही माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे बघा 10व्या अध्यायामध्ये. ज्ञान यज्ञ ज्ञानाचं आदान प्रदान करायचं. यज्ञाचा तोच अर्थ भगवंतांना इथे अभिप्रेत आहे. शरीर आपल्याला आईवडिलांकडून मिळालेलं आहे. आजवर खाल्लेलं धान्य वस्त्र इतर या समाजाकडे घेतले त्याच्या बदल्यात आपण काय देऊ कुणाला नाही का. फक्त स्वतःसाठी जगणं हे नव्हे तर समाजासाठी पण मी काही ऋण लागतात माझी म्हणून काहीतरी करायला पाहिजे. भगवंतात आणि आपल्यात मुख्य हा फरक आहे की जीव तो ज्याला घ्यायला आवडतो जीवाला घ्यायला आवडतं आणि परमात्मा त्याला द्यायला आवडतो हा महत्वाचा फरक आहे. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः म्हणजे यज्ञ याचा अर्थ की सर्वजण एकत्र येऊन चांगल्या एखाद्या कामासाठी चांगल्या उद्देशाने चांगल्या मनाने जे कर्म करतात त्याला यज्ञ कर्म असं म्हणतात. त्याच्या ते यज्ञामध्ये अहंकाराची आहुती दिली जाते. एक मनाने श्रेष्ठ ध्येयासाठी
जेव्हा अनेक लोक प्रयत्न करतात त्याला यज्ञ प्रणाली असं म्हणतात. त्याग हा माणसाला, प्रत्येक माणसाला करावाच लागतो, कारण त्यागाशिवाय जीवन नाहीये. सर्वांच्या भल्यासाठी हा यज्ञ कर्म. सर्वांनी एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी केलेलं कर्म म्हणजे आता या ठिकाणी या यज्ञाला सुरुवात होते आपल्या घरापासून. बरं का, घरातल्या सर्वांसाठी आपण काही गोष्टी करत असतो, त्यावेळेला स्वतःच्या आवडीनिवडी पण बाजूला ठेवतो आपण. तसंच समाजासाठी करत असताना हे आपल्याला करावं लागतं. मग हे कर्म माझं भगवंतासाठी आहे, समष्टीच्या हितासाठी मी हे कार्य करतोय, अशी भावना मनामध्ये असायला पाहिजे. तदर्थं कर्म कौंतेय, म्हणून त्यांच्यासाठी म्हणजे भगवंतासाठी कर्म कर, यज्ञ भावनेने कर्म कर, आणि समाचर, सम्यक आचरण म्हणजे चांगल्या रीतीने कर. नाहीतर काय, सर्वांचं काम आहे म्हणून प्रत्येक जण अंगचोरपणा करू लागला तर ते काम काही चांगल्या प्रकारे होत नाही. प्रत्येक कर्मात सौंदर्य हवं, म्हणजे ते सुंदरच हवी तिथे. कोणतंही कर्म हे आसक्ती नको त्याच्यामध्ये. मी हे छान काम केलं म्हणून मला कोणी शाबासकी द्यायला पाहिजे असं नाही, कारण ते मला माझ्यावर सोपवलं म्हणून मी ते केलं आहे, आणि ते माझं उत्तम करणं हे माझं कर्म आहे. मग तिथे कर्तृत्वासक्ती नको माझी, आणि कर्माच्या फळाची आसक्तीही नको. असा समतोल असा असला पाहिजे माणसाचा. आणि ते कर्म सर्वांनी एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी केलं की तो यज्ञ होतो. तुम्ही या श्लोकामध्ये बघून आपल्याला सांगता, यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर.